नेक्स्ट पॉइंट इज अबाउट ट्रेडिंग, आणि जे ऍक्च्युअल निगोशिएशन होतं ना मित्रांनो इथे होतं ट्रेडिंग मध्ये. ट्रेडिंगच्या अंडर बरेच पॉइंट्स आहेत आपल्याला कव्हर करायचे. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिलं विन विन हा शब्द तुम्ही ऐकला असेल ना. माफ करा, हा शब्द तुम्ही ऐकला असेल, विन विन निगोशिएशन. ओके, म्हणजे तू पण जिंकला, तो समोरचा पण जिंकला. हा, तर ह्या विन विन मध्ये ना मित्रांनो बऱ्याच वेळेला थोडंसं कन्फ्युजन असतं, आणि ते कन्फ्युजन काय आपल्याला आता कळेल. मी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला लगेच कळेल. ते कन्फ्युजन हे आहे की समजा तुम्ही 100 रुपयाला एखादी गोष्ट विकताय, कस्टमर आला, त्याने 95 ला मागितली, तुम्ही विचार केला ठीक आहे 95 ला जरी विकली तरी मला परत प्रॉफिट मिळतंय, आणि तुम्ही ते 95 ला देऊन टाकली, डील झाली, कस्टमर आला, 95 रुपये दिले आणि घेऊन गेला. मला सांगा ही विन विन आहे का? कळलं तुम्हाला प्रश्न? तुम्ही ज्याची किंमत 100 सांगितली, कस्टमर आला, त्याने 95 ला मागितली, तुम्हाला वाटलं ठीक आहे 95 ला पण मला प्रॉफिट चांगलं मिळत आहे, तुम्ही 95 ला दिले, केस क्लोज झाली. इज इट अ विन विन निगोशिएशन? व्हॉट डू यू थिंक? येस नो टाईप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी नो सांगितलंय, विच इज अ राईट आन्सर. ओके, बऱ्याच जणांनी नाही असं सांगितलंय, कारण ही विन लूजच आहे. जरी डील झाली, जरी तुम्हाला प्रॉफिट आलाय, तरी सुद्धा निगोशिएशन मध्ये कोण जिंकलाय? तुमचा कस्टमर जिंकलाय. कारण त्याने जी प्राइस मागितली ती तुम्ही दिली, तुम्ही खाली आला, तो खाली आला का? नाही आला. म्हणजे हा विन विन निगोशिएशन नाही, ही विन विन डील आहे. ओके, डील झाली, सेल झाला, पण हा विन विन निगोशिएशन नाही आहे. ओके, सो विन विन निगोशिएशन करता आपल्याला ट्रेडेबल्स हातात पाहिजे. त्याने 95 ला मागितली ना, मग तुम्ही सांगा ठीक आहे याच्या बरोबरचे वॉरंटी जी आहे ते 2 वर्षाची नाही मिळणार, 1 वर्षाची मिळणार. किंवा मग तुम्हाला 95 ला पाहिजे ना, मग ठीक आहे, मग मी तुम्हाला याच्याबरोबर सर्व्हिस जी आहे 3 सर्व्हिस फ्री होत्या, पण 2 सर्व्हिस मी तुम्हाला फ्री देतो, तुम्हाला 95 ला देतो. कळलं? ऑलवेज ट्रेड. थोडं द्यायचं, थोडं घ्यायचं, थोडं द्यायचं, थोडं घ्यायचं. सगळं द्यायचं नाही, सगळं मागायचं नाही, कारण डील लॉक होते. थोडं थोडं जे आहे त्याच्यावर डील होते. त्याच्यासाठी हातात ट्रेडेबल्स पाहिजेत, खूप सारे ट्रेडेबल्स. जेवढे ट्रेडेबल्स तुम्ही जमा करणार हातात, तेवढी तुमची निगोशिएशन पॉवरफुल होत जाणार, तेवढी तुमची निगोशिएशन पॉवर वाढत जाणार. ओके, सो विन विन इज काइंड ऑफ ट्रिकी. आणि जर तुम्हाला, जसं मी सांगितलं, जर तुम्हाला निगोशिएशन मध्ये जर बघायचं असेल ना, तर देर इज नेव्हर अ विन विन. निगोशिएशन इज ऑलवेज विन लॉस. कोणतरी जिंकतो, कोणतरी हारतो. कारण तुम्ही जे विकायला आलायत ते सगळंच सगळं तुम्ही त्याच याला किमतीला दिलं, कमी किमतीला दिलं, तर तुम्ही हारलात. सो निगोशिएशन मध्ये नेहमी एकच माणूस जिंकतो. तो कोण आहे ते आपल्याला ठरवायचंय. ओके, आणि ते कस्टमरला ऑब्व्हियसली समजू द्यायचं नाही, समोरच्या व्यक्तीला समजू द्यायचं नाही की तू बाबा तू जिंकलायस की तू हारलायस. ओके, दिस इज द निगोशिएशन स्किल. ओके, आणि इथे निगोशिएशन आणि चेस मध्ये फरक पडतो. कारण चेस मध्ये क्लिअर कट समोरच्याला सांगायचं असतं, बघ आता मी तुला हरवतो. निगोशिएशन मध्ये समोरच्याला सांगायचं असतं की नाही बाबा, तू पण जिंकतो, मी पण जिंकतोय. आणि इथे खरा हा माइंड गेम जास्त कॉम्प्लिकेटेड होत जातो चेस पेक्षा, पण तेवढा इंटरेस्टिंग होत जातं. ओके, काही वेळेला तुम्ही हराल, काही वेळेला समोरचा हरेल, बट देर इज ऑलवेज अ विन लूज इन निगोशिएशन. ओके, खूप जास्त ट्रेडेबल्स हातात ठेवणं हा खरा गेम आहे. सो ह्याच रूलचं थोडं पुढे डिटेल सांगतो. हे वाक्य वापरायला लक्षात घ्या. इफ यू देन आय. निगोशिएशन मध्ये हे सगळ्यात भारी काम करतं. इफ यू देन आय, जर तू हे केलंस तर मी हे करेन. ओके, कस्टमरला ऑलवेज हे सांगायचं की तू जो सोफा आहे ना, तो सोफा तुम्हाला फ्री मध्ये डिलिव्हरी कर, मी तुला या प्राइसला देतो. ओके, कस्टमरने एक प्राइस सांगितली, ठीक आहे, मग डिलिव्हरी तुम्ही बघा, या प्राइसला तुम्ही घेऊन जा. ऑलवेज ट्रेड समथिंग. काही गोष्टी ना त्या कस्टमरसाठी महत्वाच्या असतात, काही गोष्टी बिलकुल महत्वाच्या नसतात. ओके, फॉर एक्झाम्पल, मग तुम्ही ते अगेन सोफ्याच उदाहरण घेऊया की तुम्ही कस्टमरला सांगू शकता, मग एक काम करा, या प्राइसला जर आपल्याला डील करायची असेल ना,
तर मी तुम्हाला सेपरेट डिलिव्हरीसाठी गाडी पाठवणार नाही. माझी या पुढच्या महिन्याभरात 15 दिवसात केव्हा पण त्या साईडला तुमच्या साईडला गाडी येत असेल तर त्या दिवशी मी पाठवेन. ठीक आहे. सो व्हॉट यू आर डुईंग इज यू आर ट्रेडिंग. हा, सोफ्याच्या किमतीवर नाही ट्रेड करत आहात तुम्ही. कशावर ट्रेड करताय? इतर ऍक्सेसरीजवर, ट्रेडेबल्सवर. ओके, म्हणून ट्रेडेबल्स फार महत्वाचे आहेत, म्हणून फार पॉवरफुल आहे. सो ऑलवेज स्टार्ट युअर निगोशिएशन विथ दिस, इफ यू देन आहे. आणि असे 10 कमीत कमी तुम्ही हे लिहून काढा वाक्य, इफ यू देन आहे, बिफोर यू गो टू निगोशिएशन, जे ऍक्च्युअली हाय व्हॅल्यू निगोशिएशन असेल. समजा तुम्हाला क्लायंटकडे मोठी वर्षभराची डील क्लोज करायला जायची आहे. ओके, जिथे तुमचं कस्टमर फार इम्पॉर्टंट आहे, डील मिळणं खूप महत्वाचं आहे, त्याची प्रिपरेशन कशी करणार तुम्ही? ही इफ यू देन आहे, तू हे दे मी हे देतो, तू हे दे मी हे देतो, तू हे दे मी हे देतो, असे 10 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज लिहून काढा. मग त्याचा नीट अभ्यास करा आणि मग पुढे जा. शिवाजी महाराज जे होते आपले, शिवाजी महाराज वॉज अ मास्टर निगोशिएटर. ओके, शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग जे आहे सगळ्यांना माहिती आहे, प्लॅनिंग मध्ये तो माणूस किती मास्टर होता. बिकॉज निगोशिएशन मध्ये प्लॅनिंग महत्वाचं आहे आणि निगोशिएशन मध्ये समोरच्याचं मन वाचता येणं महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी शिवाजी महाराज इफेक्टिव्हली करू शकत होते. जेव्हा ते अफजल खानाला भेटायला गेले, अफजल खानाने दगा केला, मग तो मारला गेला, ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. समजा अफजल खानाने दगा नसता केला आणि बसून समोर मीटिंग केली असती तर काय, याची पण प्रिपरेशन शिवाजी महाराजांकडे होती. कोणते किल्ले कधी द्यायचे, कोणते नाही द्यायचे, कोणत्या काळात द्यायचे, कोणत्या ठिकाणी जाऊन डील करायची, हे सगळे ट्रेडेबल्स आहेत. जेव्हा अफजल खानाने सांगितलं की मला तुमची भेट घ्यायची आहे, त्याने माणूस पाठवला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक ट्रेडेबल काय टाकला, ठीक आहे मी भेट घेतो पण या ठिकाणी घ्यायची, मला भीती वाटते. ओके, त्यांनी स्वतःवर ब्लेम घेतला, पण काय केलं त्यांनी, मला भीती वाटते, तुम्ही या माझ्या ठिकाणी आपण भेट घेऊया. सो एक ट्रेडेबल त्यांनी देऊन बघितला आणि अफजल खान त्या ट्रेडेबल मध्ये फसला. ओके, सो इट इज ऑलवेज लाईक दॅट. ट्रेडेबल्स जे आहेत तोच खरा आपला गेम जिंकून किंवा हरवून देतात आपल्याला. इफ यू देन आहे, तुला पाहिजे ना मी यावं, मग तू इकडे भेटायला ये, तुला पाहिजे ना मी तुला भेटावं, मग तू माझ्याकडे ये. कळलं? सो इफ यू देन आहे, इफ यू देन आहे, याच्या गेम मध्ये जर तुम्ही खेळलात तर यू विल हॅव अ बेटर सक्सेसफुल निगोशिएशन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट 3 आणि 4 एकत्र घेतो, इंटरेस्टिंग आहे. हाईड व्हॉट्स व्हॅल्युएबल टू यू. तुम्हाला काय महत्वाचं आहे ते असं दाखवायचं की नाही हे जास्त महत्वाचं नाही. ओके, तुम्हाला काय महत्वाचं नाहीये ते जास्त दाखवायचं की हा हे तर मला पाहिजेच आहे. ओके, मग काय होतं, तुमचं निगोशिएशन जो आहे ना समोरच्याचं तिकडे शिफ्ट होतं. अगेन हे डिलिव्हरीचं उदाहरण घेऊया, किंवा एखादा कॉम्पोनंट तुम्हाला विकत घ्यायचा आहे, एखादा प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असलेली से आफ्टर सेल सर्व्हिस तुमच्यासाठी फार महत्वाची आहे, तर ती फार हायलाइट करून नाही दाखवायची. किंवा याचं इन्स्टॉलेशन मला फार लवकर करून दे, हे जर तुमच्यासाठी व्हॅल्युएबल असेल तर ते व्हॅल्युएबल नाही असं दाखवायचं. कारण जर समोरच्याला कळलं काय व्हॅल्युएबल आहे, तो लगेच त्याच्यावर प्राइस लावतो. ओके, इन्स्टॉलेशन तुम्हाला पाहिजे का, मग इन्स्टॉलेशनचे सर तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागते. जसं समोरच्याला कळेल की याची व्हॅल्यू माझ्यासाठी जास्त आहे, तो लगेच त्याच्यावर प्राइस टॅग लावेल. आणि म्हणून तुमच्यासाठी काय व्हॅल्युएबल आहे ते लपवायचं आणि तुमच्यासाठी काय व्हॅल्युएबल नाहीये. समजा एक्सटेंडेड सर्व्हिस, एक्सटेंडेड वॉरंटी, तुम्हाला माहिती आहे की काय प्रोडक्ट फार तर वर्षभरात 2 वर्षात नाही खराब होत, मग ते 1 वर्षाची ऍडिशनल वॉरंटी तुम्हाला नाही युजफुल आहे. ओके, मग तुम्ही त्याच्यासाठी बोलायचं, अरे मला ऍडिशनल वॉरंटी दे ना तू, तो 1 वर्ष आणखी, जी तो हसत देतो. ओके, कारण तुम्हाला फार इम्पॉर्टंट गोष्ट नाहीये. पण नंतर जेव्हा प्राइसच्या लेवलला तुम्ही येऊन अडकता त्यावेळेला तो ट्रेडेबल बाहेर काढायचा. त्यावेळेला सांगायचं ठीक आहे काम कर, तू प्राइस थोडी कमी कर, मला एक्सटेंडेड वॉरंटी नको दे. जी तुम्ही आधी सुरुवातीला मागितलेली तीच परत देऊन टाकायची आणि निगोशिएशन पुन्हा सुरू करायचं. कळलं तुम्हाला? सो ट्रेडेबल स्वतःचे तर जमा करायचेच, समोरच्याचे काय ट्रेडेबल्स काढून घेता येतात आपल्या हातात ते पण काढायचे. इंटरेस्टिंग आहे की नाही? जे मला महत्वाचं आहे ते डाऊन प्ले करायचं, ते लपवायचं, ते जसं दाखवायचं नाही ते काय फार महत्वाचं नाही. ते असं जस्ट ओघामध्ये विचारायचं, तुम्ही देणार ना इन्स्टॉलेशन, हा मग तो सांगेल की ठीक आहे इन्स्टॉलेशन नाही दिलं तरी चालेल पण द्यायला पाहिजे तुम्ही आयडियली. तो बोलतो ठीक आहे सर इन्स्टॉलेशन देतो तुम्हाला. ओके, ते इम्पॉर्टंट आहे, व्हॅल्युएबल आहे, ते तुम्ही घेऊन टाकलं. आणि त्याच्याबरोबर एक्सटेंडेड वॉरंटी तुम्ही मागितली जी फार इम्पॉर्टंट नाहीये पण मागितली, त्याने दिली, कारण त्याला फार काही कॉस्ट लागत नाही, त्याने दिली. नंतर तीच परत त्याला देऊन टाकायची आणि त्याच्या बदल्यात निगोशिएशन सुरू करायचं परत. कळलं? हाईड व्हॉट इज व्हॅल्युएबल अँड यूज द थिंग दॅट इज नॉट सो व्हॅल्युएबल टू यू. कळलं? पॉईंट 3 आणि 4 फार इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या डील्स मध्ये जाणार, त्यात म्हणजे बघा प्रत्येक जण आपल्या नोकरी धंद्यामध्ये तर जे काय तुम्ही निगोशिएट करताल ते करणारच,
पण आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपण 2-3च मोठ्या गोष्टी घेतो ना, कार परचेस असेल, हाऊस परचेस असेल, बाईक परचेस असेल, फर्निचर असेल, किंवा तुम्ही इंटेरियर डेकोरेटर बरोबर करताय, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. ओके, ऑलवेज प्ले अराउंड, ऑलवेज ही लिस्ट ऑफ ट्रेडेबल्स, हा जो तुम्ही जमा केले आणि त्या ट्रेडेबल्सना इफ यू देन आय मध्ये कन्स्ट्रक्ट केलं, इफ यू देन आयच्या 10 वाक्यांमध्ये बसवलं, तर तुमची निगोशिएशनची स्क्रिप्ट तयार झाली. मग तुम्हाला ती पॉवर येणार, कॉन्फिडन्स येणार की मी आता कशा प्रकारे निगोशिएट करू शकतो. I hope I'm making it interesting and not boring to you. Okay, number 5 is your walk away point. Okay, कोणत्या प्राइस पॉइंटला तुम्ही सांगणार की बाबा मला नको ही डील, मी नाही घेत, मला करायचीच नाही डील, याच्या खाली मी नाही येणार, असा वॉक अवे पॉइंट काय असणार आहे तुमचा. ओके, तो लक्षात ठेवून द्या, जो आपण सुरुवातीलाच बनवलेला आहे. ओके, सुरुवातीला जो मी तुम्हाला रूल नंबर 1 सांगितला की आपल्या माइंडमध्ये एक प्राइस पाहिजे, त्या प्राइसच्या खाली कधीही जायचं नाही. ओके, कधीही जायचं नाही. वॉक अवे पॉइंट आपला क्लिअर पाहिजे. आणि तो ट्रेडिंग मध्ये वॉक अवे पॉइंट जेव्हा पण तुमचा येईल त्यावेळेला स्ट्रेट अवे वॉक अवे नाही करायचा. पहिली गोष्ट, मला वॉक अवे पॉइंट सांगायचाच नाही कोणाला. तो पॉइंट मी पुढे घेतलाय क्लोजिंग मध्ये, तो तुम्हाला सांगतो. फक्त वॉक अवे पॉइंट म्हणजे काय, असा पॉइंट जिथून पुढे तुम्ही बोला की बाबा मला नको, मी नाही करणार निगोशिएट, ह्या पॉइंटच्या पुढे मला जायचं नाहीये. ओके, आणि जरी वॉक अवे पॉइंट आला, एखाद्या पॉइंटला डील नाही झाली तरी सुद्धा रूढ होऊ नका. जर तुम्हाला बऱ्याच लोकांमध्ये ही चूक असते बघा, तुम्ही पण बघितलं असेल, जोपर्यंत डील होते असं वाटतं तोपर्यंत माणसं चांगलं वागतात, आणि डील फिसकटते असं दिसलं की मग त्यांचे खरे रंग बाहेर येतात. मग ते रागवतात, ओरडतात, बऱ्याच वेळेला शिव्या देतात. ओके, आपल्याला ते नाही करायचंय. ऑलवेज बी नाईस, बिकॉज त्याला एक महत्वाची गोष्ट आहे बघा, निगोशिएशन मध्ये एक पॉइंट असतो क्रम्बलिंग पॉइंट. क्रम्बलिंग पॉइंट म्हणजे काय की तुम्ही खेचता, निगोशिएट करता करता करता, नंतर तुम्हाला वाटतं की नाही हा नाही ऐकत आहे आता, आणि मग त्यावेळेला तुम्ही ऑलवेज यू कॅन गो बॅक अँड से ठीक आहे, तर मी विचार केला की मला आता बाहेर जायला अजून 4 ठिकाणी जायला वेळ लागेल, तेवढाच वेळ वाया जाईल, त्याच्यात ठीक आहे, तू जे प्राइस फायनल बोला त्याच्यावर डन करून टाकू. क्रम्बलिंग पॉइंट म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही खेचता पण परत पण येतात थोडंसं. ओके, आणि तो त्या पॉइंटवर परत येण्यासाठी यू शुड ऑलवेज बी नाईस. समोरच्या बरोबर चांगलं बोलणं, आदरयुक्त बोलणं, त्याचा पॉइंट समजून घेऊन बोलणं, कोणाचा अपमान न करणं, हे निगोशिएशन मध्ये फार महत्वाचं आहे. फार 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 महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला मित्रांनो, निगोशिएशन इज अ इमोशनल गेम. बऱ्याच वेळेला कधी कधी तुमच्या बरोबर पण असं झालं असेल की एखादा माणूस आवडत नाही म्हणून आपण त्याच्याकडून घेत नाही, त्याने किती चांगलं किती स्वस्त दिलं तरी. सो शेवटी माणूस आवडणं हे निगोशिएशन मध्ये महत्वाचं आहे, आणि म्हणून यू शुड ऑलवेज बी नाईस इन युअर ट्रेडिंग. ओके, these are the 6 most important points of trading. Win-win situation कधीच नसते. निगोशिएशन मध्ये ऑलवेज विन लूज. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेडेबल्स माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं, जेवढे ट्रेडेबल्स माहिती आहेत त्यांना इफ यू दे नाही, तू हे दिलं तर मी हे देतो, तू हे दिलं तर मी हे देतो, त्याच्यामध्ये बसवायचं. ओके, हाईड व्हॉट्स व्हॅल्युएबल, जे महत्वाचं आहे ते लपवायचं, जे महत्वाचं नाही त्याच्याबद्दल जास्त निगोशिएट करायचं. ओके, वॉक अवे पॉइंट काय असेल, म्हणजे हे माझं ट्रेड निगोशिएट मी कधी थांबवणार, कुठल्या पॉइंटला मी सांगणार की नाही बस झालं आता मला नाही करायचं याच्या पुढे. ओके, वॉक अवे पॉइंट काय पाहिजे. आणि 6, ऑलवेज बी नाईस. दीज आर दी मेन क्रायटेरिया ऑफ ट्रेडिंग. नाव आपला पुढचा पॉइंट क्लोजिंग जायच्या आधी मला तुम्हाला ट्रेडिंग बद्दल विचारायचं आहे. इफ यू लाईक दिस टॉपिक, इफ यू अंडरस्टँड दिस टॉपिक, तर टी असं टाईप करा, टी फॉर ट्रेडिंग. क्विकली आपण 1च मिनिट इथे कमेंट्स वर स्पेंड करूया. आतापर्यंतचं सेशनचा तुमचा फीडबॅक, इज इट प्रॅक्टिकल, इज इट इझी टू अंडरस्टँड, जे काय फीडबॅक मला द्यायचा लवकर द्या. थँक्यू महेशजीने सांगितलं, वंडरफुल. निगोशिएशन फार इंटरेस्टिंग गेम आहे मित्रांनो, आणि तुम्ही करायला लागाल ना तर तुम्हाला कळणार पण नाही की तुमचे लाखो रुपये कधी वाचले. बिकॉज इट्स अ प्रॅक्टिस, सवय एकदा लागली ना तर तुम्हाला मजा येईल. व्हेरी गुड, थँक्यू फॉर युअर कमेंट्स. आता ह्या तुमच्या कमेंट्स आहेत ना मित्रांनो, ह्या माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत, कारण आपण समोरासमोर बोलत नाही आहोत, त्यामुळे मला लगेच फीडबॅक मिळाला. जर समजा तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं की माझं फार फास्ट होतंय सेशन, तर आय विल बी लिटल बिट स्लो, अशा प्रकारचं. सो व्हॉट आय एम डुईंग इज ट्रेडेबल.
तुम्ही मला कमेंट दिला तर मी तुम्हाला त्यानुसार रिझल्ट देणार ट्रेडेबल. ओके, नाव लेट्स कम टू द क्लोजिंग पार्ट. ओके, क्लोजिंग. आता समजा तुमचं झालं निगोशिएट करून आणि आता ऍक्च्युली डील क्लोज करायला तुम्ही आलात, एका अग्रीमेंटवर आलात तुम्ही. आता ही आहे ना मित्रांनो फार नाजूक सिच्युएशन आहे. इथे डील ना बऱ्याच वेळेला पालटते. ओके, आणि कधी कधी वाटतं निगोशिएशन बरोबर चाललंय पण अचानक टर्न मारतं. मी जेव्हा गोदरेजमध्ये होतो शेवटचे 2 वर्ष मी सेल्स हेड म्हणून काम केलं आणि त्याला मी अनेक डील्स केल्या, अनेक म्हणजे अनफॉर्च्युनेट, माझ्या बाबतीत मी नेहमी अनफॉर्च्युनेट म्हणतो की मला 3 बिझनेसेस तिकडे हँडल करायचे होते आंध्र प्रदेशमध्ये आणि 3ही कम्प्लिटली वेगळे बिझनेस होते मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली. कारण मला एका बिझनेसवर असं फार फोकस करता आला नाही. 3 बिझनेसेस होते. सो पहिला बिझनेस होता बॅटरीजचा, जे छोटे सेल्स असतात बघा घड्याळामध्ये जे सेल जातात, बॅटरीज बिझनेस. तो बॅटरी बिझनेस आहे ना मित्रांनो, तो एकतर बॅटरीमध्ये खूप मोठे मोठे प्लेयर्स पहिल्यापासूनच आहेत. एव्हर रेडी आहे, त्याच्यानंतर पॅनासोनिक आहे. सो कॉम्पिटिशन प्रचंड होती आणि ते बॅटरीचा गोदरेजचा नवा ब्रँड तिकडे पिच करणं फार कठीण होतं. तो रिटेलर बिझनेस होता, कारण छोट्या दुकानांमध्ये बॅटरीज विकल्या जायच्या. ओके, तर मी ते वायझॅग वगैरे तिकडे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातल्या एरियाज मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या तिथल्या चांगल्या चांगल्या मोठ्या दुकानांमध्ये, फोटोग्राफीच्या दुकानांमध्ये जाऊन वगैरे, पण तिकडे आम्हाला रिटेलरला सेल करायला लागायचा. सो मी तो पण एक पार्ट केलेला आहे. दुसरा बिझनेस जो मी हँडल करायचो तो होता टी अँड कॉफी वेंडिंग मशीन्सचा. जे तुम्ही मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये वगैरे बघितले असतील, वेंडिंग मशीन्स असतात चहा कॉफीच्या, ज्या मोठ्या कॉल सेंटर्समध्ये, IT ऑफिसेसमध्ये तिकडे लागतात. सो तो एक बिझनेस होता, तो मी हँडल करायचो. आणि तिसरा बिझनेस होता एव्ही इक्विपमेंटचा, जिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रोडक्ट्स असतात, ऑडिओ व्हिडिओ, जिथे प्रोजेक्ट्स असतात करायचे असतात, तो होता प्रोजेक्ट बिझनेस. सो मी एक रिटेल बिझनेसमध्ये होतो, एक डीलर ओरिएंटेड बिझनेसमध्ये होतो, एक सर्व्हिस जो वेंडिंगचा सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस होता आणि एक तिसरा प्रोजेक्ट बिझनेस होता. सो बॅटरीची प्राइस 15 रुपये आणि प्रोजेक्टची प्राइस 2 करोड, 3 करोड, 5 करोड असे प्रोजेक्टची. सो असे एवढे रेंज होती बघा. आणि ते 2-2.5 वर्ष जबरदस्त धामधुमीचे होते, कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्या वेळेला निगोशिएशन मला बरंच शिकायला मिळालं. म्हणजे कधी मी सकाळी एका डिस्ट्रीब्युटर बरोबर काम करतोय जो महिन्याचे 2-4 लाख रुपयाचे टर्नओव्हर करतोय आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी एका सीओशी निगोशिएट करतोय ज्याच्या कंपनीचा टर्नओव्हर 500 करोड आहे. सो एवढं ड्रास्टिक एका दिवसात वेगवेगळे बिहेवियर मला करायला लागायचे आणि त्याच्यामुळे मी कमी वेळात जास्त शिकू शकलो. ओके, त्यावेळेला एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती ही फायनल ऑफर जी आपण बोलतो ना, बऱ्याच वेळा आपण बोलतो बघा, तुझा फायनल ऑफर आहे का, किंवा हा माझा फायनल ऑफर आहे, मी याच्या पुढे जाणार नाही, असं कधीही बोलायचं नाही. असं बोलणं म्हणजे एंड ऑफ निगोशिएशन. निगोशिएशन हा चालू ठेवण्याचा गेम आहे, बंद करण्याचा गेम नाहीये. निगोशिएशन शुड ऑलवेज बी ऑन. आणि म्हणून कधीही बोलायचं नाही की हे माझं शेवटचा प्राइस आहे. जर ती तुमची शेवटची प्राइस असेल तर वॉकआउट करा. ओके, किंवा विचार करून सांगतो करा, किंवा आणखीन थोडा मला टाइम लागेल, आणखीन थोडा अभ्यास करायला लागेल बोला, बट दिस इज एंड ऑफ द ऑफर किंवा एंड ऑफ द निगोशिएशन असं बोलायचं नाही. फायनल ऑफर अशी नसतेच. याची 2 कारणं आहेत. कारण एक तर तुम्ही जे बोलताय फायनल ऑफर ते खरं असेल. जर तुम्ही खरंच फायनल ऑफरला आलात, खरंच फायनल प्राइसला आलात, तर जर ते खरं असेल, जर ते ट्रू असेल, तर मग समोरच्याचा मार्ग बंद होतो निगोशिएट करायचा. मग त्याला आणखीन तुम्हाला काही द्यावंसं वाटत नाही किंवा देता येत. ओके, जर तुमची फायनल ऑफर तुम्ही सांगितली पण ऍक्च्युली ती फायनल ऑफर नाहीये, म्हणजे तुम्ही खोटं बोललाय, फॉल्स स्टेटमेंट आहे, आणि मग नंतर थोडं निगोशिएशन मध्ये तुम्ही पुन्हा त्या फायनल ऑफरच्या खाली गेलात, तर ते तुमच्यासाठी फेल्युअर आहे. कारण मग त्यावेळेला नंतर पुढच्या वेळेपासून जेव्हा निगोशिएशन होईल त्यावेळेला तुमच्या फायनल ऑफरवर ट्रस्ट नसेल समोरच्या व्यक्तीचा, ना समोरच्या व्यक्तीचा असेल ना तुमचा स्वतःचा असेल. आणि म्हणून हे फायनल ऑफर जी आहे ना ती कधी बोलायचीच नाही, समोरच्याला कळूच द्यायचं नाही की हा आता शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलाय. ओके, सो नेव्हर से अँड नेव्हर आस्क. समोरच्याला पण विचार नाही, बाबा तुझी फायनल ऑफर सांग, करायचं ते कर, नाही तर मी जातो, असं बोलायचं नाही. आणि ही माझी फायनल ऑफर आहे, द्यायचं तर दे, नाही तर मी जातो, असं पण बोलायचं. ओके, फायनल ऑफर हे जनरली जे आपण ज्यांना माहिती नाही निगोशिएशन स्किल ते बोलतात. त्यांना वाटतं की तसं बोलल्याने समोरच्यावर प्रेशर येईल, पण तसं होत नाही. समोरच्या हातात पण पत्ते असतात आणि तुमच्या हातात पण पत्ते असतात. ते पत्ते न दाखवता खेळत राहायचं असतं. ओके, दिस इज क्लोजिंगचा महत्वाचा हे. दुसरं क्लोजिंग मध्ये बऱ्याच वेळेला होतं जेव्हा डेड एंड येतो, जेव्हा झालं निगोशिएशन
आणि त्यावेळेला समोरचा व्यक्ती बोलतो एक काम करूया, मी 100 बोलतोय, तो 90 बोलतोय, ना तेरा ना मेरा. ओके, विल स्प्लिट द डिफरन्स. म्हणजे 10 रुपयाचा डिफरन्स आहे ना, आपण 5-5 करूया. 5 मी मागेतो, 5 तू पुढे ये, आपण 95 डील करूया. ओके, ऍज अ मास्टर निगोशिएटर नेव्हर एव्हर स्प्लिट द डिफरन्स. तेरा ना मेरा जी प्राइस असते ना, त्याच्यावर कधीच यायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, जेव्हा समोरचा असं बोलतो की ना तेरा ना मेरा, ह्या प्राइसला आपण मध्यभागी येऊया, या प्राइसला डील करूया, याचा अर्थ त्याने निगोशिएशनचे सगळे उपाय करून झालेत. ओके, याचा अर्थ त्याने तुम्हाला इन शॉर्ट 100च्या ऐवजी 95ची ऑफर ऑलरेडी दिली आहे. कळलं तुम्हाला? तो ऑलरेडी 5 खाली आलाय, तुम्ही 5 वरती जायचं नाही, तुम्ही परत खेचायचं खाली. ओके, आणि द ब्युटी ऑफ स्प्लिट द डिफरन्स इज, जर करावंच लागलं तर स्प्लिट द डिफरन्स ऑफ द डिफरन्स. म्हणजे तो समोरचा 100ला होता, तुम्ही 90ला होतात, मग त्याने सांगितलं की एक काम करूया, आपण 95ला डील करूया. आता काय झालं, समोरचा 95ला आला, तुम्ही 90ला आहात. आता स्प्लिट द डिफरन्स करा. म्हणजे काय, 95 मायनस 90 मध्ये जे 5 रुपीज आहेत त्याचा 50%. कळलं? ऑलवेज स्प्लिट द डिफरन्स ऑफ द डिफरन्स. सो याच्यामध्ये आपली जी पोझिशन आपण घेतलेली आहे सुरुवातीला, ती सोडायची नाही. वी हॅव टू मूव्ह ऑन ओनली इफ ही कम्स डाऊन. कळलं? सो ना तेरा ना मेरा ही वाली स्ट्रॅटेजी कोणाला आपल्या बरोबर वापरू द्यायची नाही आणि आपण समोरच्या बरोबर वापरायची नाही. ओके, ऑलवेज स्टिक टू व्हॉट यू वॉन्ट. जेव्हा समोरचा बोलतो ना की आता आपण स्प्लिट डिफरन्स करूया, याचा अर्थ त्याने हार मानली ऑलरेडी. निगोशिएशन मध्ये तो अजून खाली यायला तयार आहे. ओके, ओनली थिंग इज की तो लगेच येणार नाही, आणि म्हणून त्याने तुम्हाला एक पत्ता टाकून बघितला स्प्लिट द डिफरन्स वाला, तो पत्ता पण नाही लागला, अजून तो खाली यायला तयार होईल. आता मी जे सांगतोय हा काही हे विज्ञान नाहीये की प्रत्येक वेळेला असंच होईल. मोस्ट ऑफ द वेळेला असंच होईल. ओके, काही डील्स आपल्या हातातून जातील, डोंट वरी, इट्स अ प्रॅक्टिस, वी आर लर्निंग आउट ऑफ इट. ओके, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये यू विल विन द मॅच जर या स्ट्रॅटेजीने तुम्ही काम केलं. नेव्हर एव्हर स्प्लिट द डिफरन्स. ओके, देन पॉइंट हे जरा मी ओपनच ठेवतो. सो पॉइंट नंबर 3, एक्स्ट्राज. इथे बघा, इथे डील फसते. एक्स्ट्राज मध्ये काय होतं माहितीये, बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही निगोशिएट करता ना, सगळं निगोशिएशन झाल्यानंतर एक तिसरंच काहीतरी बाहेर निघतं. मग समोरचा सांगतो हा पण सोफाचं एक्झाम्पल, की हा सोफा घेतला, पण या सोफ्याला जे पाय फिट करायचे आहेत ना, ते सेपरेट पैसे लागतात, किंवा ह्याचे जे कुशन आहे ना ते सेपरेट चार्ज केलं जातं. ते कुठेतरी खाली कोपऱ्यात फाईन प्रिंट मध्ये लिहिलेलं असतं, तोपर्यंत तुम्हाला ते माहित नसतं. तुम्ही असं समजताय की मी फुल पॅकेज साठी निगोशिएट करतोय, आणि समोरचा मुद्दामून दाखवत नाही की तो फुल पॅकेजचं निगोशिएट नाही करते. जशी डील व्हायला येते त्यावेळेला, म्हणजे कारण तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केला तुमचा टाइम. ओके, डील व्हायला आली, तुम्ही घेणार आहात, हे रेडी आहे, हे तुम्ही तयार झालात, हे एकदा कळलं की त्याच्यानंतर ही स्टार्ट प्लेइंग गेम. एक्स्ट्रा येतात. सो एक्स्ट्राजला मित्रांनो स्मार्टली आपल्याला हे करायचं आहे. पहिली गोष्ट, निगोशिएशनच्या प्रोसेस मध्येच आणखीन काय काय याच्यामध्ये खर्च येणार आहे, आणखीन काय एक्स्ट्रा आहे का, हीच फायनल प्राइस आहे का, हे प्रश्न आपल्याला विचारायचे. ओके, जनरली फायनान्शियल प्रोडक्ट्स मध्ये घर घेताना बऱ्याच वेळेला येतं, घर घेताना बिल्डर सांगतोय पोझिशनच्या वेळेला वेगळे एक्स्ट्रा चार्जेस काढतो. ओके, दीज आर ऑल एक्स्ट्रा. हे सगळे आपल्या निगोशिएशन मध्ये आले पाहिजे. कोणाला आपल्याला असं फसवू देऊ नका एक्स्ट्राज नाही. त्या एक्स्ट्राज मध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आफ्टर द डील, तुम्ही डील केली ना, एकदा तुम्ही आतमध्ये आलात, हे कळलं की समोरचा गेम खेळायला लागतो, सो तो पहिली गोष्ट व्हायला जायचा नाही. दुसरी गोष्ट, जस्ट बिफोर द डील. जस्ट बिफोर द डील हा फार स्मार्ट मूव्ह आहे. म्हणजे तुमचे डील झाले, साईन करताय तुम्ही, अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट जे काय आहे, त्याच्या वेळेला एक फेवर मागितल्यासारखा समोरचा माणूस मागतो. आता आपण डील होतेच आहे, तर एक काम करा ना, आम्हाला तुम्ही एक सर्व्हिस एक्स्ट्रा देऊन टाका, किंवा एक काहीतरी ती ऍक्सेसरीज एक्स्ट्रा देऊन टाका. मग काय, आपण गाडी घ्यायला जातो त्यावेळेला तो समोरचा सांगतो ना तुम्हाला इन्शुरन्स सेल करतो, किंवा मग ते गाडीचं व्हॉट यू कॉल इट, कार सीट कव्हर वगैरे काहीतरी पिच करतो, किंवा मॅट पिच करतो, किंवा खाली काहीतरी इंजिनला लॅमिनेट करतात ते पिच करतो. दीज आर ऑल लपवलेले एक्स्ट्रा. जस्ट बिफोर द डील पहिल्यांदा बघतात आतमध्ये येतोय की नाही. एकदा कस्टमर आतमध्ये यायला तयार झाला का मग नंतर तो एक छोटासा प्राइस पॉइंट वाला आयटम टाकून देतात. आता तो वाटतो छोटासा प्राइस पॉइंट वाला आयटम, ओके, बट स्टिल यू आर पेइंग देम मोर.
म्हणजे काय, मोठ्या प्रोडक्ट मध्ये मार्जिन कमी आहे, छोट्या प्रोडक्ट मध्ये मार्जिन जास्त आहे, तिथे त्यांनी ऑलरेडी पैसे कमवले. ओके. आणि बऱ्याच वेळेला ह्या अशा प्रकारचे डील्स तुम्हाला बघायला मिळत असतील, जिथे जस्ट बिफोर द डील तुमच्याकडून काहीतरी एक्स्ट्रा घेतलं जातं. हे दोन्ही डेंजरस आहेत. आणि आपण ह्या आनंदात असतो की आपल्याला पाहिजे ती प्राइस मिळाली, आणि त्या आनंदात डील करताना आपण हो म्हणून टाकतो छोट्याशा एखाद्या आयटमला, आणि नंतर कळतं की अरे बापरे, वी हॅव लॉस्ट सम ग्राउंड देअर. ओके. सो एक्स्ट्रा बद्दल पर्टिक्युलर राहा. बऱ्याच वेळेला हे होतं. जर जर समोरचा माणूस मास्टर निगोशिएटर आहे, तर त्याने त्याच्या खिशामध्ये काहीतरी गोष्टी लपवल्या, तो डील जसजशी पुढे जाईल तसं त्या गोष्टी बाहेर काढेल, याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. ओके. एक्स्ट्राज मुळे बऱ्याच वेळेला डील आपल्याला महागात पडू शकते. हा, चौथा पॉइंट मी मगाशी मुद्दाम फास्ट घेतला तर तो हा, वॉक अवे. शुड यू रिअली वॉक अवे? म्हणजे काही डील्स आहेत जिथे तुम्ही खरंच सांगितलं पाहिजे की ह्या प्राइसच्या खाली मला नाही जायचंय, मी नाही करणार. डू यू वॉन्ट टू वॉक अवे और डू यू डोंट वॉन्ट टू वॉक अवे? ओके. सो मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मित्रांनो, वॉक अवे पॉइंट पर्यंत डील यायलाच द्यायची नाही, त्याच्या आधीच ती आपल्याला क्लोज करायची. जर फॉर एनी इश्यू जर तुम्ही वॉक अवे पॉइंट पर्यंत आलात, तर घाबरू नका, लाजू नका, जस्ट वॉक आउट. ओके, जस्ट वॉक आउट. कारण आपला पहिला नियम महत्वाचा आहे, आपल्या स्वतःच्या माइंडशी जिंकणं महत्वाचं आहे, की जो प्राइस पण मला पाहिजे तो आणि तोच मी मिळवणार, त्याच्यासाठी पाहिजे तो थोडा तुमच्या मनाला लावलेली शिस्त आहे. आणि माइंड. ओके. जर तुम्ही 4 वेळा कॉन्फिडन्स येतो की समोरचा काही बोल, कॉन्फिडन्स तुमच्याकडून निगोशिएशन करून घेतो, आपल्याला येण्यासाठी सर्टन केस. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हॉटेलचं एक हॉटेल बुकिंग केली होती मी, इथे नव्हती, बाहेर होती फॉरेन मध्ये. आणि तिथे राहायला जाण्याच्या काही दिवस आधी त्यांचं एक ईमेल आलं की आम्ही अनफॉर्च्युनेटली रूम जी तुम्ही बुक केली ती अवेलेबल नाहीये, पण आम्ही तुम्हाला हायर व्हर्जनची अपग्रेडेड रूम देतोय, बट यू हॅव टू पे 30 पाउंड्स 40 पाउंड्स काहीतरी होतं. म्हणजे तसं जर तुम्ही बघितलं, 200 रुपये 200 पाउंड्सची हे असेल, रेंट असेल, तर त्याच्यामध्ये 30-40 पाउंड तसं बघितलं तर एक्स्ट्रा नाही आहे. ओके. अशा प्रकारचे एक्स्ट्रा जे मी म्हटलं ना, जे शेवटी निघतात, डील झाल्यानंतर निघतात पॉईंट, तर ही हॉटेलची मे बी खरंच हॉटेलमध्ये नसेल रूम, किंवा कदाचित त्यांची ट्रिक असेल जास्त पैसे काढण्यासाठी, कुड बी एनिथिंग. ओके. अशा प्रकारचं ईमेल आले, आणि आय डिड नॉट रिप्लाय टू इट, मी त्याला रिप्लाय नाही केला. आणि ऍक्च्युली मला हे आवडलं नाही किंवा मी 30 पाउंड्स आणखी मी देणार नाही, काहीच म्हटलं नाही. आणि त्यानंतर ऍक्च्युली ज्या दिवशी मला हॉटेलमध्ये चेक इन करायचं होतं, त्या दिवशी तिथे काउंटरवर उभं राहून मग मी त्यांना सांगितलं की नाही, मला हे 30 पाउंड्स एक्स्ट्रा नाही पाहिजे, जे मी बुक केलेलं तीच मला द्या. ओके. आता झालं काय, तिथे विकनेस कोणाचा आला, जसा माझा विकनेस होता, कारण लास्ट मोमेंटला त्यांनी नाही म्हटलं असतं तर मला रूम मिळाली नसती, पण तसा त्यांचा पण विकनेस होता की लास्ट मोमेंटला ती रूम ते पण दुसऱ्या कोणाला देऊ शकले नसते. सो त्यांचं 30 पाउंडचं नाही, जास्त नुकसान झालं असतं. त्यांनी माझ्याकडून 30 पाउंड काढण्याचा प्रयत्न केला, मी त्यांच्याकडून 100 पाउंडचं नुकसान त्यांना होईल हे दाखवलं, त्यांचा विकनेस पकडला, आणि मग तिथे डील झाली. त्यांनी 30 पाउंड वे ऑफ करून टाकले. कळलं? सो ऍट सर्टन पॉइंट यू शुड बी एबल टू वॉक अवे, की मी जे ठरवलंय तेवढंच मी देणार. ओके. त्या डीलमध्ये रिस्क होती, कदाचित हॉटेलने सांगितलं असतं की नाही देऊ शकत, मला बाहेर दुसरं हॉटेल शोधायला जावं लागलं असतं, रिस्क होतीच. पण मी कधी पण क्रम्बलिंग करू शकलो असतो की आता कुठे जाणार एवढ्या रात्री दुसरं शोधायला, ठीक आहे चल मी देतो 30 पाउंड. सो माझ्या हातात माझी रिस्क 30 पाउंडचीच होती, त्यांची रिस्क जास्त होती, हा त्यांचा विकनेस होता. यू अंडरस्टूड? सो समोरच्याच्या विकनेस बद्दल आपल्याला खेळायचंय, आणि तिथे आपल्याला निगोशिएट करण्याची ताकद मिळते. दिस वॉज अवर लास्ट पॉइंट ऑफ लास्ट कॉम्पोनंट ऑफ निगोशिएशन, क्लोजिंग. ओके. कसा वाटला हा क्लोजिंग पॉइंट मला सांगा, आणि सी टाईप करा. सी असं टाईप करा. चला, आपल्याला सेशनच्या क्लोजिंग कडे पण यायचंय. आय हॅव सो मेनी थिंग्स टू टेल यू.
क्विकली टाईप करा सी. जर तुम्हाला क्लोजिंग सेशन कळलं असेल, आवडलं असेल तर मग मी तुम्हाला 5 प्रो टॅक्टिक्स सांगणार आहे. ओके, थँक्यू महेशजी. आय होप तुम्हाला युजफुल होईल. इट इज मॅटर ऑफ प्रॅक्टिस. व्हेरी गुड, थँक्यू. चला, सो जास्त वेळ न घालवता लेट्स गो टू प्रो टॅक्टिक्स. प्रो टॅक्टिक्स मध्ये काही गोष्टी ज्या सिंपल आहेत तसं म्हटलं तर, पण त्या तुम्हाला खूप फायदा देऊन जातील. तुम्ही लगेचच उद्यापासून वापरायला सुरुवात करू शकता. पहिली टॅक्टिक म्हणजे द स्क्रू टेक्निक. ही स्क्रू टेक्निक म्हणजे काय, सोपे आहे. स्क्रू मध्ये कसा थ्रेड असतात बघा, आणि ते तुम्ही थोडे थोडे भिंतीत घुसवता. स्क्रू ठोकून नाही जातात मध्ये. ओके, निगोशिएशन तसं आहे. निगोशिएशन खिळासारखं नसतं, एक वार दोन तुकडे नसतात. निगोशिएशन इज लाईक स्क्रू. एक एक थ्रेड टाईट करत जायचा. मग म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही निगोशिएट कराल ना, नाही मला आवडलं प्रोडक्ट पण मला नाही या रेंजमध्ये मला नाही घेता येणार, मग तो समोरचा थोडंसं कमी करेल. मग तो 100 वरून 90 आला तर तुम्हाला लगेच कळतं हा याने डायरेक्ट 10ची जप मारली का, म्हणजे याच्या हातात अजून आहे गॅप. ओके, मग स्क्रू अजून थोडा टाईट केला. नाही थँक्यू 90 पर्यंत आला, पण आय डोंट थिंक 90 पण माझ्या पॉसिबल आहे. व्हॉट बेस्ट कॅन यू गिव्ह, व्हॉट बेस्ट कॅन, विदाउट गिव्हिंग अ नंबर, व्हॉट बेस्ट कॅन यू गिव्ह. मग अजून थोडासा स्क्रू टाईट केला तुम्ही. ठीक आहे, मग तो पुन्हा जाणार, पुन्हा बॉसशी डिस्कस करणार, मॅनेजरशी डिस्कस करणार, परत सांगणार की ठीक आहे चला 80ला देतो. हो, यू स्टील हॅव दॅट आयडिया की अरे वा हा तर 10ची जब मारतोय, बघूया याला खाली खेचून, अजून स्क्रू ठेवला आतमध्ये. सो दिस इज अ स्क्रू टेक्निक. सिम्पल आहे. सो निगोशिएशन करत असताना डायरेक्ट त्याला आपल्या प्राइसला खाली यायला नाही सांगायचं. ओके, तो कितीच्या स्टेपने कमी करतोय, कितीच्या स्टेपने. त्याची ती 10ची जर त्याने 100चे जर त्याने 99 केले याचा अर्थ त्याच्या हातात फार नाही आहे. 100चे जर त्याने 90 केले तर याचा अर्थ त्याच्या हातात भरपूर आहे. ओके, म्हणजे मार्जिन अजून भरपूर आहे, अजून तो डिस्काउंट देऊ शकतो आपल्याला. कळलं? स्क्रू करून बघायचं. आपण स्क्रू मध्ये तेच करतो ना, पहिले 2 थ्रेड एकदा घुसले का मग पुढे जोरात घुसवतो. एक्झॅक्टली तसंच आहे. स्क्रू टेक्निक आपल्याला निगोशिएशन मध्ये वापरायचं आहे. पुढची टेक्निक जी आहे पॅक ऑफ वेफर्स. वेफरचं पॅकेट असतं ना, वेफरचं पॅकेट आपण कसं खातो, सगळं असं पॅकेट आतमध्ये नाही टाकत ना. 1 वेफर ऍट अ टाइम, 1 ट्रेडेबल ऍट अ टाइम. ओके, सो आपण वेफर्स जसे खातो ना तसे आपल्याला निगोशिएट करायचं. एक ट्रेडेबल जायला द्यायचा. सगळे आपल्या हातातले नाही काढायचे. तुम्ही जे काही ट्रेडेबल जमा केलेत ते ट्रेडेबल खूप महत्वाची वस्तू आहे तुमच्या हातात. ती थोडी द्यायची, थोडी घ्यायची, थोडी द्यायची, थोडी घ्यायची. कधीही मोठा असा गुच्छा एकत्र द्यायचा नाही. ओके, म्हणजे जे आपण स्क्रू टेक्निक मध्ये समोरच्या बरोबर करतो ना, तो जर 10 वरून 100 वरून 90 वर आला, 10ची उडी मारली, याचा अर्थ त्याने पॅक ऑफ वेफर्स देऊन टाकला. त्यातला एक वेफर काढून नाही दिला. तो जर 100 वरून 99 वर आला असता तर त्याने एक वेफर दिल्यासारखं होतं. लक्षात आलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही करताय तेव्हा पण तसंच करायचंय. जेव्हा सोडताय तेव्हा पण एकच छोटंच काहीतरी एकत्र सोडायचं. जेव्हा समोरचा जास्त सोडतोय बघितलं तर त्याला अजून जास्त खाली खेचायचं. ओके, पॅक ऑफ वेफर्स. मी मुद्दा म्हणून याला इंटरेस्टिंग नावं दिले जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील या गोष्टी. तिसरं फॉल्ट फाइंडिंग. ही जुनी झाली पद्धत, पण अजूनही काही लोक करतात. जे प्रोडक्ट विकत घ्यायचे ना त्याच्यात चुका करतात. मला माहिती आता या एरियामध्ये फार जास्त डेव्हलपमेंट काय होणार नाही फ्युचरमध्ये, पण मला घर आवडलं म्हणून मी घेतोय. सो घर तर घ्यायचंय, पण तर काहीतरी फॉल्ट त्याला सांगणार जेणेकरून समोरच्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या फॉल्टवर होणार. ओके, तुम्ही गाडी घ्यायला गेलात, मग ह्या ब्रँडच्या गाड्या काय फार 4-5 वर्षापेक्षा जास्त चालत नाही, किंवा कॉस्ट ऑफ मेंटेनन्स जास्त आहे, किंवा मग रिपेअरिंग कॉस्ट जास्त आहे, अशा काइंड ऑफ. ओके, किंवा फ्युएल कन्झम्पशन जास्त आहे, पण मग गाडी चांगली दिसते म्हणून घ्यायची आहे, मला आवडली गाडी. ओके, सो तुम्ही चांगलं पण बोलताय आणि त्याच वेळेला काहीतरी फॉल्ट पण सांगताय. जुनी टेक्निक आहे, कधी चालेल कधी नाही चालणार फॉल्ट फाइंडिंग. पुढची टेक्निक इंटरेस्टिंग आहे. रिलक्टंट बायर और सेलर. बायर और सेलर त्याला विकायचंय, पण विकताना दाखवणार की नाही मला गरजच नाहीये, मला नाही विकायचंय. बरेच सीए लोक वगैरे असे करतात, सर्व्हिसेस वाले. मी पण बऱ्याच वेळेला ही पद्धत वापरतो. जर कोणी मला सांगितलं कन्सल्टिंग पाहिजे, आणि मला बेसिकली जनरली मी तर कन्सल्टिंग आता बंदच केली करायची गेले 1.5 वर्ष झालं. मी कन्सल्टिंग बिलकुल करत नाही. पण त्यापूर्वी पण मी कन्सल्टिंगच्या असाइनमेंट फार पर्टिक्युलरली घ्यायचो, आणि मग त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की नाही मला जर कन्सल्टिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला तुम्हाला पुढच्या 1.5 महिना कॅलेंडर माझं बुक आहे त्याच्यानंतरची मिळेल. म्हणजे डायरेक्ट नाही म्हणायचं नाही. निगोशिएशन मध्ये ते महत्वाचं आहे ना, डायरेक्ट नाही, वॉकआउट नाही करायचं. ओके, करेन मी, पण 1.5 महिन्याचा टाइम आहे. आत्ता लगेच पाहिजे ना तर मला 2,500 रुपये पर आवर माझी कन्सल्टिंग आहे. कळलं? लक्षात आलं? सो नेव्हर से नो, बट ऑलवेज
ट्रेड समथिंग. सो अर्जन्सीचे पैसे जर आत्ताच मी पाहिजे तर यू हॅव टू पे. जर तुम्हाला फ्री मध्ये मी पाहिजे तर यू हॅव टू वेट. कळलं? सो जर तुम्हाला माझा टाइम पाहिजे तर तुमचा टाइम 1.5 महिन्याचा थांबायला लागेल. लक्षात आलं? रिलक्टंट, आय एम नॉट इंटरेस्टेड, आय डोंट डू कन्सल्टिंग. सीए लोक करतात बऱ्याच वेळेला, मी खूप बिझी आहे, तुम्ही दुसऱ्या सीए कडे जा. मग समोरचा माणूस किंवा लॉयर्स करतात, आर्टिफिशियली दाखवतात की नाही मला गरज नाही. आता ऍक्च्युली गरज असते, पण जर मोकळा बसलेला वकील आहे तर त्याकडे कोण घेणार नाही. जर बिझी वकील आहे तर लोक बोलतील हा चांगला दिसतो याच्याकडेच गेला पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? रिलक्टंट बायर और रिलक्टंट सेलर. 5वा टॅक्टिक, फिलिंग ओव्हर फॅक्ट्स. आणि आजच्या पूर्ण सेशन मध्ये काय तुम्हाला घ्यायचं असेल तर हे वाक्य घ्या. पहिलं तर ट्रेडेबलचं घ्या, दुसरं हे वाक्य घ्या, फिलिंग ओव्हर फॅक्ट्स. निगोशिएट करत असताना फॅक्ट्सवर निगोशिएट नका करू. म्हणजे हे एवढं कमी आहे, हे एवढं जास्त आहे, ह्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन बरोबर नाहीत, हे मला आवडत नाही, हे म्हणण्यापेक्षा आय डोंट फील दिस प्राइस राईट, आय थिंक हे थोडं जास्त आहे, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा कमीला मिळायला पाहिजे. फिलिंग आहेत ना, फिलिंगला कोणी काउंटर अटॅक नाही करू शकत. सो निगोशिएशन मध्ये फिलिंग्स फार चालतात. आय डोंट फील राईट इज अ व्हेरी गुड सेंटेन्स. आणि ते वापरून बघा तुम्ही कधी निगोशिएशन मध्ये. म्हणजे काय की तुमचं मेंदू तर सांगतोय घ्यायला, पण मन सांगतंय नको घेऊ. मग समोरचा कन्फ्युज होतो की बाबा याच्या मनाला तर कसं पटवायचं आता. ओके, आणि मग निगोशिएट करायचं माइंड बरोबर आणि हार्ट बरोबर, सॉरी ब्रेन बरोबर आणि माइंड बरोबर. लक्षात आलं? ओके, सो फिलिंग, ऑलवेज यूज फिलिंग वर्ड्स. कधीही असं फॅक्ट्सवर निगोशिएट करण्यापेक्षा, कारण फॅक्टला एक लिमिटेशन आहे, फिलिंगला काही लिमिटेशन नाही. जरी प्राइस खूप कमी दिली तरी पण तुम्ही म्हणाला आय डोंट फील इट राईट, आय फील, बरोबर आहे बरेच लोक घेतील पण मला स्वतःला जास्त वाटतं, अशा प्रकारचे. सो फिलिंग, ऑलवेज टॉक अबाउट फिलिंग्स. आणि 6वी टिप तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नॉट असा फुल 0 फिगरवाला आकडा द्यायचा नाही, स्पेशली जर तुम्ही कॉम्प्लिकेटेड प्रोडक्ट्स विकत असाल तर. मग जिथे तुम्ही ऍक्च्युअली फॉर एक्झाम्पल घर तुम्ही विकताय, तुमचं घर तुम्हाला विकायचं आहे, तुम्ही लमसम प्राइस लावली 50 लाख आणि कोणी प्राइस लावली 47,90,000, ते स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन करून केल्यासारखं समोरच्याला वाटेल. सो व्हॉट, त्याला सिग्नल काय गेला की हा उगाच पैसे लुटायसाठी घेत नाही, तर याने काहीतरी बॅकग्राऊंड आहे याच्या मागे कॅल्क्युलेशन आहे. सो ऑलवेज गिव्ह दॅट राऊंड नंबर, नेव्हर गिव्ह दी लमसम फिगर. आणि ह्या सगळ्या टेक्निक ज्या मी सांगितल्या त्या कुठे वापरायच्या? 1-to-1 सेल्स अँड परचेस मध्ये, समोरासमोर केलेल्या. इतर ठिकाणी चालणार नाही, ऑनलाईन चालणार नाही, 1-to-many चालणार नाही. एकाच वेळेला उभं राहून 10 लोकांबरोबर तुम्ही निगोशिएट करायला गेलात तर चालणार नाही. इव्हन तुम्ही एखाद्याशी निगोशिएट करताय आणि त्याचा दुसरा कस्टमर उभा आहे बाजूला, तर तो निगोशिएट नाही करणार जरी करायचं असलं तरी. कळलं? कारण त्याला माहितीये की हे एकदा वणवासारखं पसरू शकतं, याने माहितलं तो पण मागेल. सो ऑलवेज जर सिरियसली बाय करायचं असेल प्रोडक्ट तर सेपरेटली निगोशिएट करा, 1-to-1. त्याला रिस्पेक्ट द्या, त्याचा रिस्पेक्ट घ्या आणि निगोशिएशन सुरू करा. ओके, दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट प्रो टॅक्टिक्स. ओके, टाईप PT जर तुम्हाला प्रो टॅक्टिक्स आवडले असतील, अगेन फोटो काढा स्क्रीनचा आणि या वापरायला बिंदास सुरू करा. PT असं टाईप करा क्विकली. ओके, ठीक आहे. नाउ लेट्स गो टू नेक्स्ट स्टेप, वे अहेड. ओके, म्हणजे आता आपण ज्या टेक्निक शिकलोय त्या टेक्निक आपल्याला पुढे घेऊन जायच्यात, रोज वापरायच्यात, प्रॅक्टिस करायच्यात. तर प्रॅक्टिससाठी 3 महत्वाच्या गोष्टी. एक तर जिथे जिथे सिम्पल सेल्स परचेस आहे तिथे ह्या करून बघा. ओके, कॉम्प्लिकेटेड सेल्स जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तयार पाहिजेत, आणि म्हणून सिम्पल सेल मध्ये या टेक्निक वापरून बघा. तुम्ही मार्केटमध्ये जाल, जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे तुम्हाला डील दिसेल बघा, ऑफर दिसेल, तिथे तिथे तुम्ही 1-to-1 मध्ये, अगेन समोरासमोर बोलणाऱ्या गोष्टींमध्ये. जर तुम्हाला Amazon.comच्या साईटवर ऑफर दिसली तर तुम्ही निगोशिएट नाही करू शकणार, पण तुम्हाला एक समोरचा माणूस बोलतोय तुम्ही आता घेतलं तर मी डिस्काउंट देतो, तर तुम्ही त्याच्याशी निगोशिएट करू शकता. ओके, नंबर 2, ट्राय टू बाय समथिंग दॅट यू डोंट वॉन्ट. बघा करून एखादी गोष्ट जी घ्यायची नाहीये ते जाऊन किती प्राइस त्याची रिडिक्युलस प्राइस मागून बघा, आणि दॅट इज समथिंग विच विल गिव्ह यू सम लर्निंग इन टू निगोशिएशन. ऑब्विसली जर तुमच्या निगोशिएशनची रेटिंग 5च्या वर असेल तर नका करू, 5च्या खाली असेल, तुम्हाला वाटतं मला हे निगोशिएशन बिलकुलच जमत नाही, तर स्टार्ट विथ दिस पॉईंट, ट्राय टू बाय समथिंग यू डोंट वॉन्ट. आणि तिसरा पॉईंट आहे
निगोशिएट फॉर समथिंग विच इज रिअली एक्सपेन्सिव्ह. ऍक्च्युली कार शोरूम मध्ये जाऊन निगोशिएट करून बघा. ऍक्च्युली कार जरी कार घ्यायची असली किंवा नसली, किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला घ्यायची असते हॅचबॅक, मग आपण डायरेक्ट हॅचबॅकच्या डील मध्ये जातो. हॅचबॅक घ्यायचे ना, सिदानचे पासून सुरू करा, एसयूव्ही पासून सुरू करा. यू विल कम टू नो, बिकॉज दॅट्स अ फ्री ट्रेनिंग फॉर यू. ओके, निगोशिएशन केल्याने समजणार. पाण्यात पोहल्याने जसं पोहता येतं, तसं निगोशिएशन केल्याने समजतं. असे जे आता मी मास्टर क्लास घेतो, असे मास्टर क्लास तुम्हाला टिप्स देतील, गाईड करतील. ऍक्च्युअल निगोशिएशन तुम्हालाच करायचं, जे प्रॅक्टिस नाही आहे. ओके, ज्या मी मेथड सांगितल्या त्या मेथड वापरल्या तर तुम्हाला सक्सेस मिळेल. नुसत्या मेथड ऐकून सक्सेस मिळणार नाही, लक्षात घ्या. ओके, आणि सो प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. लाईक एनी अदर स्किल, यू कॅन प्रॅक्टिस इट. आणि पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे की जे काय आपली डील झाली ती कशी झाली, मी कसं बोललो, मी काय पॉईंट्स काढले होते, समोरच्याने काय पॉईंट्स काढले, याच्यावर अभ्यास करा, रिव्ह्यू करा. आणि प्रॅक्टिस रिव्ह्यू, प्रॅक्टिस रिव्ह्यू, प्रॅक्टिस रिव्ह्यू केलं तर तुम्ही खूप चांगले निगोशिएटर व्हाल. आणि त्याला एंड नाहीये. निगोशिएशन लाईफ मध्ये चालूच राहणार आहे, संपणार नाहीच आहे कधी निगोशिएशन. ओके, ते चालूच राहणार आहे, ते करावंच लागणार आहे वेगवेगळ्या स्टेजेसला लाईफच्या. आणि म्हणून तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हे आपले असे 4 पॉईंट्स आपण बघितले: माइंडसेट, कॉम्पोनंट्स ऑफ निगोशिएशन, प्रो टॅक्टिक्स आणि वे अहेड. ओके मित्रांनो, आपल्याकडे आणखीन 10 मिनिटं आहेत. त्या 10 पैकी 5 मी तुम्हाला एका नेट बेट मास्टरमाइंड सिरीज. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.